सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वाय.टी. देशमुख यांनी आपल्या 75व्या अमृत महोत्सवात पदार्पण केले आहे। या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। राम लक्ष्मण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैत्रीच्या जोडीतील वाय.टी. देशमुख यांना 75व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। माझे जिवलग मित्र ज्यांना राम लक्ष्मणची जोडी त्यामुळे संबोधलं जातं असे वाय.टी. देशमुख यांचा आजपासून 75व्या वर्षात पदार्पण होत आहे। म्हणजेच अमृत महोत्सव वर्षात पदार्पण होत आहे। आणि आज पाहायला गेलं आजसुद्धा ते वयाच्या 50व्या वर्षाचं काम करत असतात आणि साधारणतः शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे, वक्तृत्व चांगलं आहे आणि मला आणि आमच्या पक्षाला ते अतिशय चांगल्या रीतीने साथ देत असतात। त्यांनी शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात नगरसेवक म्हणून सुद्धा, शिक्षण सभापती म्हणून सुद्धा नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे। भावी काळात त्यांचा आता चिरंजीव दोन्ही जे आहेत ते सुशिक्षित आहेत, इंजिनियर, बिझनेसमॅन, आणि त्याच्यामुळं त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे। सर्व घरामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं प्रफुल्लित असं वातावरण असतं। त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि असं हे सुखी संसार त्यांचा, मुलाबाळांचा, नातवांचा हा कमीत कमी अजून 50 वर्ष तुम्ही पाहावा अशा प्रकारच्या विषयाला शुभेच्छा देतो। मी आपल्या चॅनलतर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण मला माझ्या 74 वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करताना ज्या अनेक शुभेच्छा येतात, जे माझे परममित्र, जिवलग मित्र, जे आम्ही जवळजवळ 62 वर्ष मित्र आहोत, ते माझे खास ज्यांची माझ्यावर मेहर नजर आहे, कायमची त्यांची कृपादृष्टी आहे, असे मित्र मिळणं मुश्किल असतं। पण मला ते सुदैवाने लाभले। असे रामशेठ ठाकूर साहेबांनी आत्ताच नुकतंच माझ्याविषयी शुभचिंतन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। माझे 74 वर्षाचं आयुष्य हे मी सुखासमाधानाने जगलो। कठीण परिस्थितीतून जाताना सुद्धा कधीही त्याचा विचार केला नाही। चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या मनाने आणि निर्विकार भावनेने मी माझं आयुष्य जगत आलो। त्याचबरोबर जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचं काम मी केलेलं आहे। मग ते नगरपालिकेच्या माध्यमातून असो, JBHP संस्थेच्या माध्यमातून असो, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असो, किंवा अन्य क्षेत्रामध्ये जे राजकीय क्षेत्र आहे त्या माध्यमातून असो, मी निर्विकार अगदी निरपेक्ष बुद्धीने मी काम केलेलं आहे। कधीही कुठल्या बाबतीमध्ये वाईट वागलेलं नाही आणि त्याचं सर्व श्रेय माझे परममित्र रामशेठ ठाकूर साहेबांना जातं। त्यांच्या सानिध्यात आल्यापासून माझं आयुष्य बदललं आणि खरोखर चांगल्या पद्धतीने आम्ही दोघेही एकत्रपणे काम करत आहोत। याच्यापुढेही मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की ही आमची जोडी अनेक वर्ष या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत राहावं आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचं सहकार्य मला नियमितपणे मिळत राहावं, एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद।